50,000 रुपये पगाराची नोकरी सोडली आणि मी अबॅकसचे क्लासेस घेण्याचा निर्णय घेतला। अबॅकसचे क्लास चांगले चालू होते आणि अशातच एक ट्विस्ट आला। नोकरी सोडून चूक तर केली नाही ना। सर्व लोक माझ्यावरती हसत होते आणि मला एक डिप्रेशन आल्यासारखं झालं। परंतु मी ठाम होते की नाही, जीवनामध्ये रिस्क घेणार मी आता आणि काहीतरी नवीन करून दाखवायचं, हे मी माझ्या मनाशी पक्क ठरवलं। जिंदगी खेलती भी उन्हीं के साथ है जो खिलाड़ी बेहतरीन होता है। जिंदगी खेलती भी उन्हीं के साथ है जो खिलाड़ी बेहतरीन होता है। दर्द तो सभी के एक से है, लेकिन हौसले सबके अलग अलग है। कोई हताश होकर बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है। नमस्कार, माझे नाव सत्यशिला भद्रे, फाउंडर ऑफ इन्स्पायर अबॅकस अकॅडमी। मी बीड जिल्ह्यातील लोणी सय्यद मीर या छोट्याशा गावामधून आले। माझे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झाले। माझे आजोबा गावातील एक प्रतिष्ठित आणि सधन व्यक्ती होते। मी 11वी-12वी साठी आर्ट्स फॅकल्टी निवडली, कारण मला योग्य असं गायडन्स त्यावेळी मिळालं नाही आणि मैत्रिणी ज्या साईडला गेल्या त्या साईडला मी आर्ट्स साईड निवडली आणि 11वी-12वी मध्ये शिक्षण घेतलं। मी शालेय शिक्षणामध्ये माझी प्रगती चांगली होती। शालेय जीवनामध्ये 7वी आणि 4थीला मला स्कॉलरशिप मिळाली होती। 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये पहिल्या नंबरवरती मी पास झालेली होते। 12वी मध्ये 77% मार्क्स मिळाले आणि मी डीएडला ॲडमिशन घेतले। डीएड चालू असतानाच घरच्यांच्या आग्रहाखातर मला लग्न करावे लागले आणि लग्नानंतर मात्र शिक्षण ठप्प झाले। मुलगा झाला आणि काही काळ माझे शिक्षण मागे पडलं। मुलगा झाल्यानंतर मी काही काळ आमचं किराणा मालाचं दुकान चालवत होते। परंतु दुकान चालवत असताना सतत माझ्या मनाला एक खंत वाटत होती की माझ्या हातून काहीतरी निसटतंय। मला सरकारी नोकरी हवी आहे किंवा माझी जी क्वालिटी आहे, माझ्यामध्ये जी क्षमता आहे, त्या क्षमतेनुसार मला न्याय मिळत नाहीये, अशी खंत माझ्या मनात वाटत होती। आणि अशातच मी 2009 साली डीएड सीईटी देण्याचा निर्णय घेतला। 8 महिन्यांची गरोदर होते। अशा कठीण अवस्थेमध्ये मी अभ्यास करून सीईटी दिली आणि त्या सीईटी मध्ये मी उत्तीर्ण झाले आणि 2010 मध्ये संभाजीनगर येथे मला प्राथमिक शिक्षकाची नोकरी लागली। मला खूप आनंद झाला आणि दुःखही झालं, कारण माझा एक मुलगा 6 वर्षांचा होता आणि एक बाळ 6 महिन्यांचं होतं। मोठ्या मुलाला 6 वर्षांच्या मुलाला मी त्याच्या वडिलांकडे पुण्याला सोडलं आणि 6 महिन्यांचा मुलगा, अंगावर पीत असणारा मुलगा, मी आईकडे गावी बीडला सोडला। अशा अवस्थेमध्ये जिल्हा परिषद संभाजीनगर येथे अत्यंत खेडेगावामध्ये मी प्राथमिक शिक्षकाची नोकरी करू लागले। एक मुलगा माझा पुण्याला होता तर एक मुलगा माझा बीडला होता आणि मी राहत होते ते अत्यंत खेडेगाव की ज्या ठिकाणी लाईट गेल्यानंतर एक महिना लाईट येत नव्हती। ना तिथे टॉयलेटची सुविधा होती, ना दुसऱ्या कुठल्याही सुविधा होत्या। पुण्यासारख्या शहरामधून जाऊन मी संभाजीनगरमधील अशा छोट्याशा खेड्यामध्ये मी राहू लागले। परंतु मनात एक जिद्द होती की नाही, मला नोकरी करायची आणि अशा कठीण अवस्थेमध्ये 2 लेकरांना बाजूला ठेवून, माझ्यापासून दूर ठेवून मी नोकरी करू लागले। परंतु एका आठवड्याला मी एका आठवड्याला मी संभाजीनगर ते पुणे आणि दुसऱ्या आठवड्याला मी संभाजीनगर ते बीड असा अंतर एसटी बसने मी करू लागले, कारण मला कुटुंबाजवळ जायचं होतं। कुटुंबापासून दूर राहणंही मला खूप त्रासदायक होत होतं, परंतु माझी जिद्द होती की मला नोकरी देखील करायची होती। अशा अवस्थेमध्ये मी 3 वर्ष काढले। 3 वर्षानंतर मला असं वाटलं की माझी बदली होईल। बदलीच्या अपेक्षेने मी 3 वर्ष काढले, परंतु बदलीसाठी खूप प्रयत्न केले, घरच्यांनी प्रयत्न केले आणि बदली काही होत नव्हती। वडिलांनी देखील मंत्रालयामध्ये जाऊन खूप प्रयत्न केले, परंतु बदली होत नव्हती। आणि अशा अवस्थेमध्ये एके दिवशी वडील मंत्रालयामध्ये मुंबईला गेलेले होते आणि येताना अक्षरशः त्यांच्या गाडीला रात्री 2 वाजता भीषण अपघात झाला आणि गाडीमधील सर्वजण मरता वाचले। आणि मग मात्र ठरवलं की आता बस, आता नोकरी करणं अशक्य झालं होतं, कारण दोन्ही लेकरं 2 साईडला होती आणि मला मात्र सारखं येऊन संभाजीनगर ते पुणे आणि संभाजीनगर ते बीड आणि माझ्या मिस्टरांना देखील लहानशा लेकराला घेऊन 2 व्हीलरवरती ते पुण्यावरून संभाजीनगरला येत होते। आणि अशा अवस्थेमध्ये दोघांनाही कंबरदुखीचा प्रचंड त्रास सुरू झाला आणि नोकरी करणं अगदी अशक्य झालं होतं। आणि अशातच वडिलांना भीषण अपघात झाला आणि ठरवलं आता बस,
आता नोकरी करायची नाही, आता नोकरी सोडायची. पुढे काय हे सगळं अंधकारमय होतं. मला माहीत नव्हतं मी पुढे काय करणार आहे. ज्या नोकरीसाठी मी एवढे स्वप्न पाहिले होते की सरकारी नोकरी हवी आहे. प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं की आपल्याला सरकारी नोकरी हवी आहे. एवढे स्वप्न मी पाहिले होते त्या नोकरीसाठी, परंतु आज तीच नोकरी मला करणं असह्य झालं होतं. कारण मला माझं कुटुंब दिसत होतं. माझं कुटुंब माझ्यापासून हिरावलं गेलेलं होतं आणि मला कळत नव्हतं की मी करते कशासाठी आणि कोणासाठी. एक बाजूला नोकरी होती, पैसा होता, तर दुसऱ्या बाजूला मला माझे 2 चिमुकले डोळ्यासमोर दिसत होते आणि मी निर्णय घेतला आता बस, आता नोकरी सोडायची आणि नोकरी सोडली. खूप विरोध झाला, समाजाचा विरोध झाला, लांबच्या नातेवाईकांचा विरोध झाला, परंतु माझ्या मिस्टरांनी आणि माझ्या आईवडिलांनी मला खूप साथ दिली. माझी आई नेहमी म्हणायची की तुला तुझी मुलं प्रिय आहेत, तुझ्या मुलांकडे लक्ष दे, तुझी मुलं ही तुझी संपत्ती आहे ना की तुझी नोकरी. तू नोकरी सोडून दे. आणि अशामध्ये मी निर्णय घेतला की बस आता नोकरी सोडायची. खूप त्रासदायक होता तो क्षण माझ्यासाठी, परंतु मी ठाम होते की नाही, जीवनामध्ये रिस्क घेणार मी आता आणि काहीतरी नवीन करून दाखवायचं, हे मी माझ्या मनाशी पक्क ठरवलं. नोकरी सोडली आणि मी पुण्याला आले. पुण्यासारख्या शहरामध्ये मी राहत होते. हा एक बेनिफिट माझ्यासाठी होता की आपण इथे शिक्षण क्षेत्रासंबंधित काहीतरी करू शकतो, हे मात्र मनामध्ये मी ठरवलेलं होतं. दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही मुले 2 साईडला होती आणि मी मात्र नोकरीच्या गावी होते. अशा परिस्थितीमध्ये वेळ कटत नव्हता, तर काय करावे म्हणून मी MPSCचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि MPSC मध्ये STI एक्झाममध्ये मी प्री पास झाले आणि मेन्सचा अभ्यास करू लागले. परंतु शाळा बघून वेळ पुरत नव्हता, तरी देखील मी जिद्दीने MPSCचा अभ्यास केला, परंतु 4 मार्कावरून मी MPSC हुकले. आणि नंतर मात्र आता मुलं आणि इतर सर्व व्याप ह्यामुळे मला MPSC पुढे कंटिन्यू करता आलं नाही. अशातच मी नोकरी सोडली आणि मी घरी येण्याचा निर्णय घेतला. घरी आल्यानंतर अगदी सुन्न झालं होतं की आता पुढे काय करायचं. परंतु अशातच 2018 साली माझ्या मिस्टरांनी सनराइज एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि त्या अंतर्गत आम्ही अबॅकसचे क्लासेस घेण्याचा निर्णय घेतला. माझ्या मुलाला 5वी मध्ये असताना अबॅकसचे क्लास आम्ही लावले होते आणि अबॅकसच्या क्लासमुळे त्याचा बौद्धिक विकास खूप चांगल्या प्रकारे झाला होता. त्याचं गणितामधील स्पीड वाढलं होतं. या सर्व गोष्टी पाहून मी अबॅकसचे क्लास घेण्याचा निर्णय घेतला आणि शाळेचे ट्युशन्स प्लस अबॅकस असे दोन्ही प्रकारचे क्लास मी चालू केले. 50,000 रुपये पगाराची सरकारी नोकरी मी सोडली होती आणि मला आता नवीन अबॅकसची अकॅडमी चालू करायची होती आणि त्यासाठी लागणारे भांडवल कसे उभे करायचे हा मोठा यक्ष प्रश्न माझ्यासमोर होता. परंतु वडिलांनी आर्थिक सहाय्य केलं आणि हा प्रश्न माझा दूर झाला. सुरुवातीला अगदी 6 टीचर घेऊन मी अकॅडमीचं काम चालू केलं आणि अशातच कोविड-19चा काळ आला आणि सर्व काही ठप्प झाल्यासारखं झालं. आता अवघ्या 2 वर्षामध्ये अवघे 6 ॲडमिशन्स. आता प्रश्न पडायला लागला मनाला की मी नोकरी सोडून चूक तर केली नाही ना. सर्व लोक हसत होते. 50,000 रुपये पगाराची नोकरी सोडली होती आणि अबॅकसचे क्लास घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु मनाला खंत वाटायला लागली की मी नोकरी सोडून चूक तर केली नाही ना. अशामध्येच रतन टाटा म्हणतात ना, रतन टाटांचं एक वाक्य आठवलं की प्रत्येक वेळी बरोबर निर्णय घेणं आवश्यक नाही, तर कधी कधी घेतलेला निर्णय योग्य कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करावे. आणि बस मनाशी पक्क ठरवलं की नाही, काही असू द्या, आता रिस्क घ्यायची जीवनामध्ये आणि याच्यामध्ये काहीतरी करून दाखवायचं, अशी जिद्द मनाने पकडली आणि हळूहळू मी अकॅडमीचं काम चालू केलं. सुरुवातीला फक्त 6 टीचर होत्या. ह्या 6 टीचर्सला सोबत घेऊन मी अकॅडमीचे काम चालू केले. सुरुवातीच्या काळामध्ये खूप कठीण परिश्रम घेतले. अगदी घरोघरी जाऊन आम्ही पॅम्पलेट वाटल्या. रात्रीचे 1-2 वाजेपर्यंत आम्ही रस्त्याच्या कडेला बॅनर लावण्याचं काम मी आणि माझ्या मिस्टरांनी केलं, दोघांनी. अशा पद्धतीने आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये अगदी कठीण परिस्थितीमध्ये ह्या अकॅडमीचं काम आम्ही चालू केलं. सुरुवातीला पालकांना अबॅकस म्हणजे काय हे सुद्धा माहीत नव्हतं, तर अक्षरशः प्रत्येक पालकांना आम्हाला जाऊन अबॅकस काय आहे हे समजून सांगावं लागत असे. आज आपण पाहिलं तर बऱ्यापैकी समाजामध्ये अवेअरनेस आलेला आहे की अबॅकस काय आहे, अबॅकसचे बेनिफिट्स काय आहेत. परंतु सुरुवातीला मात्र आम्हाला हे प्रत्येक घरोघरी जाऊन किंवा प्रत्येक पालकांना जाऊन आम्हाला हे सांगावं लागत असे की अबॅकस काय आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये आम्ही सुरुवात केली. हळूहळू
6च्या 10 टीचर झाल्या, 10च्या 20 झाल्या, 20च्या 50 झाल्या आणि आज आमच्या अकॅडमीमध्ये 250 पेक्षा जास्त टीचर्स काम करत आहेत. तर 7,000 पेक्षा जास्त मुलं आमच्या अकॅडमीमध्ये आज अबॅकसचं शिक्षण घेत आहेत. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, अबॅकस काय आहे? तर हे अबॅकस हा एक चीनमध्ये लागलेला शोध आहे. हे एक प्राचीन अंकगणितीय शास्त्र आहे. याच्यामध्ये एक अबॅकसची पाटी असते, त्याच्यामध्ये मणी असतात आणि हे मणी खालीवर करून आपण गणित सोडवत असतो. याच्यामध्ये अगदी मुलं इमॅजिनेशनने किंवा इमॅजिनेशनने अगदी मोठे मोठे एक्झाम्पल्स मनामध्ये मुलं सोडवत असतात आणि ज्यामुळे मुलांच्या मेंदूचा विकास होत असतो. आपल्या मेंदूचा जो डावा आणि उजवा भाग आहे, मानवी मेंदूच्या डाव्या आणि उजव्या मेंदूचा समतोल विकास करण्याचं काम ह्या अबॅकसमुळे होत असतं. ह्या अबॅकसमुळे गणितातच नाही तर इतर विषयामध्ये देखील याचा खूप फायदा होतो आणि हे आता पूर्ण आपल्या पूर्ण जगाला किंवा पूर्ण देशाला आपल्या हे आता अवेअरनेस आलेला आहे. आज माझ्या अकॅडमीचं काम पूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर 13 राज्यांमध्ये तसेच भारताबाहेर देखील चालू आहे. रशिया, व्हिएतनाम आणि दुबईमध्ये आमच्या शाखा चालू झालेल्या आहेत. अशा प्रकारे अवघ्या 2 वर्षामध्ये माझ्या अकॅडमीचा हा जो वाढता आलेख राहिलेला आहे, याच्या मागचे कारण म्हणजे आमचे सर्वांचे कठीण परिश्रम आणि आम्ही क्वालिटीवर फोकस करतो, क्वालिटी एज्युकेशन देतो आणि आमच्या अकॅडमीमध्ये सर्व महिला कामगार आहेत. आमच्या अकॅडमीमुळे महिलांना प्रत्येक क्षेत्रामधल्या महिला आपल्या अकॅडमीमध्ये काम करतात. मेडिकल फील्डमधले असतील, इंजिनिअरिंग असतील, D.Ed. B.Ed. आहेत आणि हाऊसवाईफ देखील. अशा प्रकारे 50,000 रुपयांची नोकरी मी सोडली, परंतु आज माझ्या अकॅडमीमधील टीचर्स महिन्याला 50,000 रुपये, ज्या हाऊसवाईफ होत्या अशा महिला महिन्याला 50,000 रुपये इन्कम या अबॅकसमुळे घेतात. याचा एक मला अतिशय मनाला आनंद होतो की मी महिलांसाठी काहीतरी करू शकले. वुमन एम्पॉवरमेंट जे म्हणतो आपण आज, त्यासाठी मी थोडासा वाटा माझा देऊ शकले, ह्याचा एक मोठा आनंद मला होतो. एव्हरीवन हॅज अ ग्रेट प्लॅन बट नॉट एव्हरीवन कॅन एक्झिक्यूट इट. एव्हरीवन हॅज अ ग्रेट प्लॅन बट नॉट एव्हरीवन हॅज एक्झिक्यूट इट. ओनली दोज हू कॅन टेक ॲक्शन सक्सीड असं म्हटलं जातं. प्रत्येकाकडे एक प्लॅन असतो त्याचा स्वतःचा, परंतु प्रत्येक जो त्याच्यावरती ॲक्शन घेईल, कृती घेईल, तोच त्याच्यामध्ये सक्सेसफुल होतो. हेच मनाशी पक्क ठरवलं आणि जो माझ्या मनामध्ये प्लॅन होता त्यावरती मी रात्रंदिवस मी प्रयत्न करत आहे आणि त्यामधूनच माझी अकॅडमी जी आहे दिवसेंदिवस ग्रोथ होत आहे. आम्ही दर 6 महिन्याला नॅशनल लेवल कॉम्पिटिशन घेत असतो. या नॅशनल लेवल कॉम्पिटिशनमध्ये हजारो विद्यार्थी सहभागी होत असतात देशभरातून आणि अगदी दुसऱ्या देशामधून देखील. आम्ही ऑनलाईन स्वरूपामध्ये कॉम्पिटिशन्स घेत असतो. यामध्ये संपूर्ण देशभरातून आणि देशाबाहेरून देखील विद्यार्थी सहभागी होत असतात. अवघ्या 5 मिनिटांमध्ये मुले 100 ते 150 प्रश्न सॉल्व्ह करत असतात आणि मनाला अगदी आनंद होतो की अशा प्रकारे आपण काहीतरी याच्यामध्ये अत्युच्च करत आहोत, ह्याचा एक मनाला आनंद होतो. मी नेहमीच क्वालिटी एज्युकेशन वरती फोकस केलेला आहे. हा आमचा वाढता आलेख पाहता मला मनाला असं वाटतं की एकेकाळी मी 50,000 रुपये पगाराची नोकरी सोडली होती, परंतु आज माझ्या अकॅडमीचा टर्नओव्हर 50 ते 60 लाखांपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे आणि याचा मनाला खरंच खूप आनंद होतो. अशा प्रकारे कोणत्याही स्त्रीने किंवा कोणत्याही व्यक्तीने आयुष्यामध्ये थोडीशी रिस्क घेतली आणि रिस्क घेऊन आपण त्या दिशेने जर प्रयत्न केले तर सक्सेस मिळाल्याशिवाय राहणार नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला पूर्ण नॉलेज आहे त्या गोष्टीमध्ये तुम्ही उतरा, रिस्क घ्या जीवनामध्ये. नक्कीच तुमच्यासाठी काहीतरी खूप चांगलं असं समोर तुमच्या वाढून ठेवलेलं असेल, हे मात्र निश्चित. मला सांगायला आनंद वाटतो, गर्व वाटतो की आम्हाला यावर्षी आमच्या अकॅडमीला प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड देखील मिळालेला आहे आणि यापुढे माझं ध्येय असं असेल की मी जास्तीत जास्त महिला ज्या आहेत त्या महिलांना मी अधिकाधिक रोजगार कसा उपलब्ध करून देऊ शकेल आणि जास्तीत जास्त विद्यार्थी देश पातळीवर अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरील विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांचा मेंदूचा विकास कसा घडवून आणला जाईल, हे याच्यावरती माझं
लक्ष्य असेल। हर किसी के जिंदगी के अपने अपने संघर्ष होते हैं, हर किसी के जिंदगी के अपने अपने संघर्ष होते हैं, किसी के बड़े होते हैं, किसी के छोटे होते हैं, लेकिन ये संघर्ष आपको कमजोर नहीं बनाते, मजबूत बनाने के लिए आते हैं। आज मला जोश टॉकने इथे बोलवले आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे। धन्यवाद। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका।